श्री गणेशाय नमः। जय जय अजी निर्गुणा, जय जय अजी सनातना, जय जय अजी अघरणा, लोकपाल सर्वेशा। आपुल्या कृपेकरुण अल्पवर्णे आपुले गुण, श्रुती द्यावे अवधान, श्रवणी आदर घर धरावा। अक्कलकोटी मालोजे नृपती, समर्थ चरणी जयांची भक्ती, स्वहस्ते सेवा नित्य करती, जाणून येती परब्रह्म। वेदांत आवडे तयासी, श्रवण करती दिवसनिशी, हिरळी कराधिक शास्त्रांशी, वेतने देऊने ठेविले। त्या समयी मुंबापुरी विष्णुबुवा ब्रह्मचारी, प्राकृत भाषण वेदांतावरी, करुणी लोका उपदेशेती। कैकांचे भ्रम दवडिले, परधर्मोपदेशका जिंकिले, कुमार्गवार्ती आणसी आणिले, सन्मार्गावरी तयानी। त्यांसी आणावे अक्कलकोटी, हेतू उपजला नृपापोटी, बहुत करुणी खटपटी, बुवासी शेवटी आणिले। नृपा आवडे वेदांत, बुवा त्यात पारंगत, भाषणे श्रोतयांची चित्त आकर्षुने घेती। रात्रंदिन नृपमंदिरी, वेदांत चर्चा ब्रह्मचारी, करीती तेणे अंतरी, नृपती बहु सुखावे। अमृतानुभवादी ग्रंथ आणि ज्ञानेश्वरी विख्यात कित्येक संस्कृत प्राकृत वेदांत ग्रंथ होते ते। त्यांचे करुणी विवरण संतोषित केले सर्वजन, तया नगरी सन्मान बहुत पावले ब्रह्मचारी। ख्याती वाढली लोकात, स्तुती करती जनसमस्त, सदा चर्चा वेदांत राजगुही होत असे। ते भक्तजनांचे माहेर, प्रत्यक्ष दत्ताचा अवतार, ते समर्थ यतीश्वर अक्कलकोटी नांदती। एके दिवशी सहजस्थिती ब्रह्मचारी दर्शना येती, श्रेष्ठ जन सांगाती, कित्येक होते तयावेळी। पहावया यतीचे लक्षण, ब्रह्मचारी करती भाषण, काही वेदांत विषय काढून प्रश्न करती स्वामींशी। ब्रह्मपद तदाकार, काय केल्याने होय निर्धार, ऐसे ऐकोनी सत्वर यतिराज हांसले। मुखे काही न बोलती, वारंवार हास्य करीती, पाहुनी ऐशी विचित्र वृत्ती, बुवा म्हणते काय म्हणी। हा तो वेडा संन्यासी, भुरळ पडली लोकांसी, लागले व्यर्थ भक्तीसी, याने ढोंग माजविले। तेथून निघाले ब्रह्मचारी, आले सत्वर बाहेरी, लोका बोलती हास्योत्तरी, तुम्ही व्यर्थ फसला हो। परमेश्वर रूप म्हणता येती, आणि करित्या त्यांची भक्ती, परिहा भ्रम तुम्हापती पडला असे सत्यची। पाहोनी तुमचे अज्ञान, यांचे वाढले ढोंगपूर्ण, वेदशास्त्राधिक ज्ञान, यांते काही असेना। ऐसे ब्रह्मचारी बोलूनी, पातले आपुल्या स्वस्थानी, विकल्प पातला मनी, स्वामीसी तुच्छ मानिती। नित्यनियम सारून ब्रह्मचारी करती शयन, जवळी पारशी दोघे जण, तेही निद्रिस्त झाले। निद्रा लागुली बुवासी, लोटलिया काही निशी, एक स्वप्न तयासी चमत्कारिक पडलेसे। आपुल्या अंगावरील वृश्चिक, एकाएकी चढले असंख्य, महाविषारी त्यातून एक दंश आपणा करीत असे। ऐसे पाहुणे ब्रह्मचारी खडबडून उठले लवकरी, बोबडी पडली वैखरी, शब्द एकन बोलावे। जवळी होते ते पारशी, जागृती आली तयासी, त्यांनी धरून बुवासी सावध केले त्यावेळी। हृदय धडधड उडू लागले, धर्मे शरीर झाले ओले, तेव्हा पारशाने पुसले काय झाले म्हणून। मग स्वप्नीचा वृत्तांत तयासी सांगती समस्त, म्हणती यात काय अर्थ, ऐसे स्वप्न काय कपडती। असो दुसऱ्याच दिवशी बुवा आले स्वामीपाशी, पुसता मागेल प्रश्नासी, खदगदा स्वामी हसले। मग काय बोलती यतीश्वर, ब्रह्मपद तदाकार होण्याविषयी अंतर, तुझे जरी इच्छित असे, तरी स्वप्नी देखोन वृश्चिकासी, काय म्हणून भ्यालासी, जरी वृथा भय माने तोसी। मग ब्रह्मपद जाणती कैसे, ब्रह्मपद तदाकार होणे, हे नवे सोपे बोलणे, यासी लागती कष्ट करणे, फुकट हाता नयेची। बुवांप्रती पटली खुणा, धरले तत्काळ स्वामीचरण, प्रेमाश्रूंनी भरले नयन, कंठ झाला सद्गतीत। तया समयापासून भक्ती जडली स्वामीचरणी, अहंकार गेला गळून, ब्रह्मपदा योग्य झाले। स्वामीचरित्र महासागर, त्यातून मुक्ते निवडून सुंदर, त्यांचा करुणीय हार, अर्पी शंकरा विष्णुकवी। इति श्री स्वामीचरित्र सारामृत, नाना प्राकृत कथासमंत, सदा परिसुत भाविक भक्त, सप्तमाध्याय गूढः। श्री राजाधिराज योगराज, श्री स्वामी समर्पणामस्तु। शुभं भवतु।